लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये दाखवण्यात येणाऱ्या जयंत आणि जान्हवीच्या पात्रामुळे सध्या प्रेक्षक खूप भडकलेले आहेत. मालिका बंद करा अशी सुद्धा ते मागणी करत आहेत. तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. तर लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांच्या आवडतीची मालिका बनलेली आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत आणि त्याचप्रमाणे या मालिकेमध्ये येणारे ट्विस्ट हे प्रेक्षकांना प्रचंड आवडत असतात. पण या मालिकेमध्ये दाखवण्यात येणारे जे जयंत आणि जान्हवीचे पात्र आहे ते सध्या प्रेक्षकांना आवडत नाही. या मालिकेमध्ये दाखवण्यात आलेले जयंतचे पात्र खूप विचित्र दाखवण्यात आलेले आहे. नेहमी जयंत हा जान्हवीवरती अत्याचार करतो असं दाखवण्यात येतं आणि यामुळेच प्रेक्षक मात्र प्रचंड नाराज झालेले आहेत. आम्ही आमच्या लहान मुलांसोबत ही मालिका पाहत असतो आणि मालिकेमध्ये जर मुलांनी असं पाहिलं तर त्यांच्यावर काय संस्कार होतील असं प्रेक्षक विचारत आहेत. आणि त्याचप्रमाणे या मालिकेमध्ये जयंत हा जान्हवीवर अत्याचार करतोच, पण जान्हवीसुद्धा काही न बोलता त्याचा अत्याचार सहन करताना या मालिकेमध्ये दाखवण्यात आलेला आहे. आणि त्यामुळेच बऱ्याच जणांचं असं म्हणणं येत आहे की जयंत आणि जान्हवीमुळे ही मालिका आम्हाला बघू वाटत नाही. आम्ही फक्त ही मालिका सिद्धू आणि भावनामुळे पाहत असतो. या मालिकेमध्ये जयंतला ज्या प्रकारे विलन दाखवण्यात आलेलं आहे ते प्रेक्षकांना बिलकुलच आवडलेलं नाही. आणि जान्हवीला जयंत एवढा त्रास देत असून सुद्धा जान्हवी मात्र काहीच न बोलता जयंतचा त्रास सहन करत असते. रात्रभर जान्हवीला गाणं म्हणायला लावणं असो किंवा मग दुधामध्ये झुरळ टाकून ते दूध जान्हवीला पिण्यासाठी देणं असो, या बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या प्रेक्षकांना बिलकुलच आवडलेल्या नाहीत. या मालिकेमध्ये एका महिलेवर ज्या प्रकारे अत्याचार दाखवला जातोय तो लवकरात लवकर बंद करा अशी ते मागणी करत आहेत. जयंत आणि जान्हवीच्या नात्यामध्ये प्रेम खूप कमी आहे, पण टॉर्चर हा खूप जास्त प्रमाणात आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. आणि एका भागामध्ये आपल्याला असं सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे की वेंकी आणि जान्हवी बाहेर बोलत असतात आणि त्या ठिकाणी जयंत येतो आणि वेंकी जान्हवीला चांगला हसून बोलत असतो आणि हे पाहून सुद्धा जयंतला राग आलेला आहे हे सुद्धा आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. प्रेक्षकांचं म्हणणं असं येत आहे की जान्हवी आणि वेंकी हे बहीण भाऊ आहेत आणि बहीण भावाच्या नात्याला सुद्धा तुम्ही अशा विचित्र प्रकारे दाखवत असाल तर मग ही मालिका बंद करून टाका. तर एकंदरीत पाहता या मालिकेमध्ये दाखवण्यात येणाऱ्या जयंत आणि जान्हवीचं जे पात्र आहे ते आता प्रेक्षकांना बिलकुलच आवडायलं नाही. कारण जयंत हा जान्हवीवर नेहमी अत्याचार करत असतो आणि जान्हवी काही न बोलता जयंतचा अत्याचार सहन करत असते. तर लक्ष्मी निवास ही मालिका जी आहे ना ती लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे आणि या मालिकेमध्ये आपल्याला पुढे खूप भयानक असे ट्विस्ट पाहायला भेटणार आहेत. ते म्हणजे असे की जान्हवी जयंतच्या त्रासाला कंटाळून समुद्रामध्ये उडी मारते आणि खोटं मरण्याचं नाटक करते आणि त्यानंतर आपल्याला पुढे सिद्धू आणि जान्हवीचं लग्न होताना सुद्धा पाहायला मिळणार आहे. असे बरेच ट्विस्ट आपल्याला या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत. कारण लक्ष्मी निवास ही मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे आणि त्या कन्नड मालिकेमध्ये जे काही घडतं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. तर तुम्ही लक्ष्मी निवास ही मालिका पाहता का? आणि त्याचबरोबर या मालिकेमध्ये दाखवण्यात येणाऱ्या जयंत आणि जान्हवी या पात्राबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.